त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात? काल पुन्हा गँगवॉर सुरू आहे. मागच्या काही दिवसातल्या ह्या घटना निश्चितच चिंताजनक आहेत आणि मलाही वाटतं की आम्ही सातत्याने याच्यावरती बोलतोच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं काल या संदर्भातल्या सूचना पोलीस आयुक्तांनाही दिलेल्या आहेत. माझंही सकाळी त्यांच्याशी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था हा नीट राहण्यासाठी निश्चितपणे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काम आम्हाला 100% करायचं की या शहरातली गुन्हेगारी कमी कशी करता येईल, त्याचा बिमोड कसा करता येईल, याच्या सगळे मिळून आम्ही काम करतो. पोलीस आयुक्त वारंवार सांगतात की आम्ही गुन्हेगारीवर काम करतोय, ती नष्ट करण्यासाठी काम करतोय, पण मागच्या काही दिवसांपासून सतत या घटना वाढतायत. ते कुठेतरी पोलीस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. माननीय मोदीजींनी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून अगोदरच जाहीर केला आणि या निमित्तानं देशभरामध्ये अनेक कार्यक्रम होत असताना राष्ट्रीय एकता दौडची सुद्धा संकल्पना पुढे आली आणि माननीय मोदीजींनी सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित सुद्धा अनेक कार्यक्रम व्हायला लागले. तर या 150व्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यामध्ये जो आमचा खासदार क्रीडा महोत्सव होतोय, ज्याच्यामध्ये 37 खेळ, त्याचंही उद्घाटन आज झालं. जवळजवळ 14 दिवस या शहरात 37 वेगवेगळ्या सगळ्या ऑलिम्पिक असतील, त्यातला समावेश असलेल्या सगळ्या खेळांच्या स्पर्धा या पुढच्या 14 दिवस पुण्यामध्ये होत आहेत. आजची मॅरेथॉन ही त्यातलाच एक भाग होता. जवळपास 21,000 रनर्स धावपटूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि एकूण हे 37 खेळ आणि आजची मॅरेथॉन जर पाहिली तर जवळजवळ 40,000पेक्षा अधिक खेळाडू आमच्या या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. माननीय मोदीजी जेव्हा म्हणतात की 140 कोटी जनतेच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी विकसित भारताचा संकल्प केलाय, त्यासोबतच यालाच अनुसरून फिट इंडिया ही संकल्पनाही पुढे आली. केवळ विकासाच्या दृष्टीनं आपण पुढे जाणार नाही, तर हा देश तंदुरुस्त झाला पाहिजे, हा देश फिट झाला पाहिजे, इथला युवा सक्षम झाला पाहिजे, तो शक्तिशाली झाला पाहिजे आणि म्हणून फिट इंडिया मुवमेंट सुरू झाली आणि त्यातूनच खासदार क्रीडा महोत्सवाचा सुद्धा जन्म झाला. देशामध्ये अनेक ठिकाणी असे महोत्सव होत आहेत. मला आनंद वाटतो की पुण्यासारख्या शहराचं जेव्हा मी प्रतिनिधित्व करतो, माझ्या पुण्यानं या देशाला, या राज्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले, ऑलिम्पियन्स दिले, एशियन गेम्समधले विजेते, पदक विजेते दिले, राष्ट्रकुल विजेते दिले, नॅशनल गेम्सला असे असंख्य खेळाडू जे अर्जुन अवॉर्डी आहेत, छत्रपती अवॉर्डी आहेत, ध्यानचंद पुरस्कार विजेते आहेत, असे असंख्य खेळाडू या पुण्याने राज्याला आणि देशाला दिले. आणि म्हणून हा महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहिलं उद्घाटनाला अंजली भागवत सहित, शकुंतला खटावकर सहित, शांताराम जाधव असे अनेक पुण्यातले खेळाडू, मनोज पिंगळे जे ऑलिम्पियन आहेत, आज अंजली भागवत ज्यांना खेलरत्न पुरस्कार आहे, हे पुण्याचे अभिमान आहेत. ही सगळी आज त्यांच्या शुभ हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालं. मला आनंद वाटतो की या पुण्याची एक क्रीडा संस्कृती आहे, ती सुद्धा या निमित्तानं आम्हाला समृद्ध करता येईल. आज हजारो खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला निर्माण करता येईल आणि म्हणून या सगळ्या क्रीडा संघटनांशी एकत्र पद्धतीनं आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं. त्यामुळे मला असं वाटतं की या पुण्यामध्ये आमच्या आज खेळाडूंसाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीची एक व्यवस्था सुरू झाली, त्याचा निश्चित पुणेकर स्वागत करतात, उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून